एकुलते एक पिल्लू आहे माझं, मग त्याचा बड्डे तर खास झाला पाहिजे ना आणि खास गिफ्ट पण झालं पाहिजे ना. आता गंमत अशी झाली की काल त्याचा बड्डे झाला, पण मी त्याला बड्डे गिफ्ट द्यायचंच विसरलेलं होतं. घेऊन ठेवलेलं अगोदरच दिवाळीच्या मुहूर्तावर, पण घालायचं विसरलेलं. तो बोललेला मी मला ना स्वामींचं लॉकेट पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी चांदीची चेन आणि चांदीचं लॉकेट केलं आणि त्याला आज घातलं. आणि आज असं झालं की कारभाऱ्यांना पण सुट्टी होती आणि माझ्या पिल्लूला पण सुट्टी होती आणि माझा भाचा दक्षच्या म्हणजे त्याच्या बड्डेसाठी आलेलाच होता. मग म्हटलं चला आपण कुठेतरी देवदर्शनाला जाऊया. माझी 1-2 वर्षापूर्वीची इच्छा होती, ते अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर आहे ना तिकडे जायचं होतं. मग काय सकाळी पटकन आवरलं, बिना नाश्त्याचंच घरातनं बाहेर पडलो. अर्ध्या रस्त्यावर आल्यानंतर छान असा वडापाव, गरम कुरकुरीत कांदे भजी वगैरे खाल्ले आणि आम्ही पोचलो ना अंबरनाथमध्ये. अहो काय झालं, ट्रॉफिकमुळे लेट झालं, नाही तर 2 तास लागले आम्हाला पोचता. पण वाटलं नव्हतं की ते मंदिर एवढं सुंदर असेल म्हणून. म्हणजे त्याच्या रील्स व्हिडिओ खूप सारे बघितलेले होतं. त्यात माझा ह्यो भाचा सारखा म्हणजे दोघांच्या चांगल्या मस्ती चाललेल्या होत्या. आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्हाला गर्दीसुद्धा भेटली नाही. म्हणजे मी विचार केलेला की खूप गर्दी भेटेल, मला शिवलिंगला हात वगैरे लावायला भेटेल का नाही, पण झालं उलटं. मी मंदिर बघून एवढी शॉक झाली ना, पूर्ण दगडाचं मंदिर, असं पायऱ्या उतरून खाली जायचं आणि गर्दी नसल्यामुळं मला शिवलिंगला अभिषेक पण घालता आला आणि तिथल्या दादांनी माझ्या ओटीमध्ये नारळ पण घातला. त्यामुळे मला ते लय भारी वाटलं. मंदिरच बघा ना, म्हणजे प्राचीन मंदिर बघायला ती मज्जा पण वेगळी असते आणि तिथे एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जासुद्धा असते. म्हणजे बोलतात ना, मंदिरात गेल्यानंतर 10 मिनटं तिथल्या ऊर्जेमध्ये बसलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मी 1 माळ जप केली आणि बाहेर आलो. बाहेर पण शिवलिंग होते, तिथे फुलहार अर्पण केले आणि छान असे फोटो वगैरे काढले. बाजूलाच एक दुर्गा मातेचं मंदिर होतं, तिथं पण जाऊन दर्शन घेतलं. म्हणजे एवढं शांतता होती ना, गर्दी कमी नसल्यामुळे. म्हणजे मला वाटते अर्धा पाऊण तास तर शिवलिंगजवळ मी आरामात पूजा केली असेल, नामजप केला असेल. परत बाहेरच्या मंदिरामध्ये सर्वीकडे दर्शन केलं, दुर्गा मातेचं दर्शन केलं. आणि ते दुर्गा मंदिराच्या बाहेर आहे ना, ते झाड आहे ना कसलं, तिथं सगळ्यांनी आपापल्या इच्छा म्हणून आहे ना तिथं चुनरी अशी बांधलेली होती. ते झाडच बघायला छान वाटत होतं. परत मेन मंदिराच्या बाहेर आलं ना, बाहेरच एक ना मस्त विठ्ठल रखुमाईचं मोठं मंदिर आहे बरं का. विठ्ठलाची मूर्ती खूप छान आहे. म्हणजे आम्ही बिना जेवणाचं आमचं 3 वाजेपर्यंत सगळं आवरलं. अंबरनाथमधून बाहेर आलो आणि छान असं आम्ही जेवण केलं. पनीर चिल्ली जेवण पोरांना खायचं होतं आणि हे आमचं असं दर्शन झालं. बोला हर हर महादेव.